नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मागील काही दिवसापासून पुण्यातल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात त्याच्या काही सर्व पक्षीय टोळ्या निर्माण झालेल्या आहेत राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी. तर त्या ऍक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत आणि त्या ऍक्टिव्ह झाल्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मुले अस्वस्थ दिसत आहेत. कारण ह्यांनी आत्ता कालपासून तर असा सस्पेन्स निर्माण केलेला आहे की हे काहीतरी अशी क्रांती निर्माण करणार आहेत की आता गव्हर्नमेंटच पडते काय की त्यांनी अशी एक लिंक काढलेली आहे कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलची आणि सगळ्या त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर ते तिला फिरवत आहेत त्या लिंकला आणि सबस्क्रायबर जोडत आहेत. तर ते सबस्क्रायबर का जोडतात तेही सांगतो मी पुढे. आणि यांचा बाकीचा मोटिव्ह काय असतो, यांचा धंदा काय असतो, राजकीय फायदे कसे असतात, आर्थिक फायदे कसे असतात तेही सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता ह्याच्यात यायचं हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर यायचं कारण म्हणजे हे जे विद्यार्थी अस्वस्थ झालेले आहेत त्यात महत्वाचे म्हणजे माझ्या असं निदर्शनास आलं की आमचे डिस्क्रिप्टिव्हचे जे विद्यार्थी आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत की ह्या टोळ्या परत काहीतरी क्रांती करणार आहेत काय की असं क्रांतीसारखं काहीतरी करणार आहेत काय की ऑब्जेक्टिव्ह परत सिलेबस करण्यासाठी. तर मी त्यांना परत एकदा ठामपणे सांगू शकतो ह्या टोळ्यांचा बाप जरी आला तरी आता ऑब्जेक्टिव्ह होणार नाही 8-10 वर्ष. कारण आणि कोर्टाचा ह्याच्यात काहीही रोल नाही. हा डिसिजन एकदा झालेला आहे, तो 8-10 वर्ष तर कमीत कमी राहील असं मला वाटतंय. आता राहिली गोष्ट त्यांनी जे सस्पेन्स निर्माण केलेलं आहे त्याच्यात माझ्याकडे जी माहिती आहे किंवा माझा जो अंदाज आहे त्याच्याप्रमाणे सांगतो. तर यांचा काहीतरी री एक्झामचा मुद्दा आहे आणि केस टाकलेली आहे. त्याच्यातही तुम्हाला सांगतोय ह्याच्यात यांचे 2 गट आहेत. एक गट मॅट मध्ये गेलेला होता, ते बऱ्याच जणांना माहित आहे. मॅट मध्ये कदाचित त्यांची पिटिशन काहीतरी प्रेयर स्ट्रक डाऊन केलेली आहे, ते अपील करतील हायकोर्टात, तो त्यांचा अधिकार आहे. दुसरा गट जो आहे तोही काहीतरी जाणार असेल कोर्टात, बिंदू नामावलीचा काहीतरी मुद्दा घेऊन जाणार आहेत. तर त्यांनी काय केलेलं दिसतंय आता की असं काहीतरी चालू केलेलं आहे की काहीतरी असं कॅची लाईन टाकायच्या की असं गाव नाही जिथं त्याचं नाव नाही. परवा जयंत पाटील बोललेले तेच वाक्य चालू केलेलं आहे. अभूतपूर्व क्रांती घडणार, हे घडणार, ते घडणार. तर मला असं म्हणायचंय असं गाव नाही त्याचं नाव नाही असं काहीही नाही. कदाचित एक कपिल सिब्बल बद्दल बोलतायत आणि कपिल सिब्बलांचं नाव प्रमोट करून क्राऊड फंडिंगसाठी ते हे एक एन्व्हायरमेंट क्रिएट करत आहेत. आता त्या टोळ्या मी बोललो होतो की राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक 2-3 एक्झाम्पल सांगतो. ह्या कशा फसवतात. तर पुण्याबाहेरच्या लोकांचं मुलांचं परसेप्शन वेगळं आहे. त्यांना जे टेलिग्रामवर दिसतं किंवा सोशल मीडियावर दिसतं तेच त्यांना समजतं. आता यांचा फायदा असा आहे, तुम्ही म्हणाल की हे टेलिग्राम चॅनल सस्पेन्स क्रिएट करून मेंबरशिप वाढवल्यानंतर यांचा फायदा काय. तर मेंबरशिप वाढली की ह्यांना ऍडव्हर्टाईज मिळतात. आणि माझ्या असं ऐकिवात आहे की काही टेलिग्राम चॅनल्स पर डे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 5-5 हजार रुपये घेतात. तुम्ही विचार करा, एका दिवसाला जर 5,000 झाले तर महिन्याचे किती होतात. असे ह्यांचे शेकडो चॅनल्स आहेत कदाचित टेलिग्रामचे. आता राहिली गोष्ट आणखी एक आर्थिक फायदा यांचं पुढे एकदा सांगतो काय होतं. परीक्षा पुढे गेल्या की यांच्या बॅच पडतात काही क्लासवाल्यांच्या, त्यातून पैसे ते कमवतात. आता क्लासवाल्यांचं आणि ह्या टोळींचं कसं नेक्सस आहे ते मी काय बोलत नाही, पण मागच्या वर्षी पुणे पोलीस कमिशनरनी त्यांची चौकशी केली होती. जर पुणे पोलीस कमिशनर साहेबांनी ते जर रेकॉर्डवर घेतलं असेल तर तिथं तुम्हाला ते रेकॉर्ड मिळेल. आणि कोणाला रेकॉर्ड जर नसं पाहिजे तर तुम्ही एक साध्या गोष्टीने ते चेक करू शकता. युट्यूबवर त्याच्या न्यूज आहेत. काही क्लास चालक आणि टोळीवाल्यांना, टोळीतल्या काही मेंबर्सला चौकशीला बोलवलं होतं पुणे पोलीस कमिशनरांनी. आता दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे हे कसं फसवतात. दुसरा मुद्दा सांगतो. रिसेंट आता परीक्षा पोस्टपोन झाली, सगळ्यांना माहित आहे. मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे परीक्षा पोस्टपोन झाली. मराठवाड्याचा संपर्क तुटला होता महाराष्ट्राशी, बाकीच्या महाराष्ट्राची, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राची. आणि पुण्यात बऱ्याच जणांचे सेंटर असतात किंवा पुण्यातले बरेच जण मराठवाड्यात जातात. तर ही परीक्षा पोस्टपोन करण्यासाठी आपले जे आमदार आहेत अभिमन्यू पवार सर आणि मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे 2-3 दिवस विनंती केली की नैसर्गिक कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही आणि देवेंद्रजींनी संवेदनशीलता दाखवून ती परीक्षा पोस्टपोन करण्यासाठी विनंती केली एमपीएससीला. आता मुख्यमंत्री विनंती करू शकतात, ऑर्डर देत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यांनी विनंती केली, एमपीएससीनेही त्यांची विनंती मान्य केली. आता जशी परीक्षा पोस्टपोन झाली, हे ज्या राजकीय टोळ्या आहेत ह्यात नाना पटोलेची एक टोळी आहे.
सगळ्यात निर्लज्ज टोळी माझं म्हणणं आहे, चार टोळ्यातली. त्यांनी काय केलं, त्या 4-5 जणांनी तो जो टोळीचं काम बघतो पुण्यातलं त्याचा सत्कार केला. ती शाल आणली, नारळाला तोच आहे कायम, तुम्ही कोणत्याही फोटो मध्ये बघा तीच शाल आणि तोच नारळ असतो. शाल आणली आणि नारळ दिला आणि त्याचे फोटो काढले 4-5 जणांचे आणि फोटो त्यांच्या टेलिग्राम चॅनल व्हायरल केले. आणि टेलिग्राम चॅनलवर मेसेज असा लिहिला की परीक्षा या अतिवृष्टीमुळे पोस्टपोन करण्यासाठी नाना पटोलेंनी माननीय मुख्यमंत्र्यांना कॉल केला होता. आता मला ह्या खोटा टोळीला चॅलेंज आहे की तुम्ही विद्यार्थी हितासाठी जर नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर त्याचा पुरावा द्या. मी माझा पुरावा देत आहे. आणि मुख्यमंत्री किती संवेदनशील होते त्यांचा रिप्लाय ही माझ्या SMS वर देऊ शकतो ह्या व्हिडिओमध्ये आणि देईल मी, किंवा अभिमन्यू पवार सर ही देतील. पण नाना पटोलेंनी काँग्रेसच्या टोळीने तो पुरावा द्यायचा. आता राहिली आणखी एक तिसरी गोष्ट सांगतो यांची. तुम्हाला वाटत असेल याला सांस्कृतिकपणे वागणाऱ्या टोळ्या आहेत, त्यांच्यातल्या काही जणांवर एका गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशननी खंडणीची केस टाकलेली आहे आणि ह्याचा केस नंबरही द्यायला तयार आहे मी. आता सगळ्यावर नाही पडलेली, पण आता एकत्र होते त्यावेळेस यांचा फोटो एकत्र आहे माझ्याकडे, सगळे पुरावा देतो त्याचा. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्या टोळीच्या बाबतीत अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका. परीक्षा 9 तारखेला आहे, तुम्ही अभ्यास करा. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे, कंबाईन आणि डिस्क्रिप्टिव्ह वाली मुलं किंवा राज्यसेवावाली मुलं आता सगळे डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहे. ह्या कंबाईन आणि डिस्क्रिप्टिव्हच्या जागा वाढण्यावर फोकस करणे आणि प्रिलिम्स कशा पास होईल दोन्ही परीक्षाचा त्याच्याबद्दल तयारी करणे. धन्यवाद.